नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, आकाश या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील नीरज। या ठिकाणी आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भोपालचा बघा समानार्थी राजा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी बघा मन आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी मन पहा, नाव सोनूबाई, हाती कथळाचा वाळा। बघा, या ठिकाणी मन आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, खडे सारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। खडे सारणे, बघा, खडे सारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, या खालीलपैकी अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत, नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण। यापैकी आपल्याला अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा, क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, मी रस्त्याने जात असेन। बघा, या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य? बघा, मी रस्त्याने जात असेन। बघा, या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, दिग्विजय। बघा, या ठिकाणी शब्द आहे कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा, दिग्विजय हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील व्यंजन संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील चा, ची, चे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजन्म हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे? अजन्म, बघा, या ठिकाणी शब्द आहे कोणत्या समासाचे या ठिकाणी? बघा, अजन्म म्हणजे जन्मापासून। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अव्ययभाव समासाचे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी? बघा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्र राज्य व खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वामी रामानंद तीर्थ बघा मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना सन 1994 या वर्षी बघा स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रामधून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अरबी समुद्रामधून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून बघा खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? बघा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून बघा महाराष्ट्रामध्ये बघा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस पडतो।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली बघा. महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून बघा रोजगार हमी योजना चालवली जात आहे. बघा सन 1972 बघा या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये बघा सहकार बघा चळवळीमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा देशामध्ये पहा सहकारी बघा चळवळीमध्ये अग्रेसर असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये बघा सर्व जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत. बघा या ठिकाणी काही जिल्ह्याचे गट आहेत. बघा खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये बघा सर्व जिल्ह्यामध्ये बघा मिठागरे आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रायगड. बघा ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये पहा मिठागरे आहेत. प्रश्न क्रमांक 19 पहा, महाराष्ट्रामध्ये बघा अति पूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत. बघा परीक्षेमध्ये प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये अति पूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत. बघा गोंदिया आणि गडचिरोली बघा हे जिल्हे महाराष्ट्रामध्ये अति पूर्वेकडचे जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी नदीवर जायकवाडी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प या प्रकल्पाला खालीलपैकी कोणत्या एका देशाचे सहाय्य हे लाभले होते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जायकवाडी बघा या प्रकल्पाला खालीलपैकी कोणत्या एका देशाचं सहाय्य हे लाभले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जपान या ठिकाणी बघा देशाचं सहाय्य हे लाभले होते. प्रश्न क्रमांक 21 पहा, कृष्णा नदीवर खालीलपैकी कोणतं धरण बांधण्यात आलं. कृष्णा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कृष्णा नदीवर पहा धूम धरण या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा मेल्ट्रॉनचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी बघा मेल्ट्रॉनचं मुख्यालय आहे. क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गंगा नदीमधला डॉल्फिन हा भारताचा बघा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती. मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. बघा मालदीवची बघा माले या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. शिवपुरी बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचार शिवपुरी बघा मध्य प्रदेश या राज्यात राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा लखनौ बघा हे शहर गोमती नदीच्या काठावर. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी ही उगम मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मुलताई मध्य प्रदेश बघा या ठिकाणी तापी नदी ही उगम पावते. प्रश्न क्रमांक 30 बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला बघा. कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती बघा. सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे. बघा सुवर्ण क्रांती बघा फलोत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पन्नालाल घोष बघा पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. बघा पन्नालाल घोष पन्नालाल घोष बघा बासरी वादक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रास दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी बघा. रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी रास दांडिया बघा. रास दांडिया बघा हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गुजरात या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, बघा खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या प्रसिद्ध लेणी आहेत खजुराहो लेणी. बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, खजुराहो लेणी बघा मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुलमर्ग सोनमर्ग थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये, गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत. बघा गुलमर्ग सोनमर्ग थंड हवेची ठिकाणे बघा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये बघा थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना खालीलपैकी कोणती नदी, भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात. बघा भगीरथी व अलकनंदा बघा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते. बघा या ठिकाणी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग यांच्या कारकिर्दीमध्ये बघा जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज यांचा रंग खालीलपैकी कोणत्या रंग, महाराष्ट्र राज्याचा बघा पोलीस बघा ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगांचा असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडद निळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक स्वाती साठे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रास्त गुफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी बघा, रास्त गुफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले होते. बघा रास्त गुफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं बघा साप्ताहिक दादाभाई नेरोजी यांनी बघा हे साप्ताहिक काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा, बघा यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा यवतमाळ हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घोडाझरी असोलमेंढा बघा हे महाराष्ट्रामधले बघा प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा घोडाझरी असोलमेंढा बघा हे प्रमुख सरोवर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गोंदिया या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी प्रमुख सरोवर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा बघा महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा काटेपूर्णा बघा हे महाराष्ट्रामधलं बघा महत्त्वाचं धरण बघा अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोरकू बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. बघा कोरकू बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा कोरकू बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रमुख या ठिकाणी आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी किंवा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी बघा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोहनजोडो संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडले. मोहनजोडो बघा ही संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा सुधारणा कायदा आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे. बघा सन 1919 या वर्षीचा कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली. इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सुभाषचंद्र बोस यांनी बघा स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील महात्मा गांधी यांनी पहा मजूर महाजन संघ यांची स्थापना ही केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 50 बघा, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी बघा, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती आहे? बघा, पावनखिंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा, भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भूतानची राजधानी थिम्पू. बघा, भूतान या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, IMEI ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची? बघा, IMEI ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? बघा, IMEI संज्ञा बघा मोबाईल फोन यांच्या संबंधीची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपिता बघा महात्मा गांधी यांची बघा बापू कुटी खालीलपैकी बापू कुटी बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, सेवाग्राम या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शरीराचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते यंत्र बाबा शरीराचं तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते यंत्र वापरतात? बघा, थर्मामीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, लॉर्ड रिपन यांना बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सेमिनरी हिल्स बघा हे वन उद्यान बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बॉम्ब शोधक पथकामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचे श्वान या ठिकाणी उपयुक्त ठरतात? बॉम्ब शोधक पथकामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचे श्वान या ठिकाणी उपयुक्त ठरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा लॅब्राडोर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? बघा, महाराष्ट्र राज्यात बघा हिवाळी अधिवेशन बघा नागपूर या ठिकाणी भरते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी बघा महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा मॅग्नीज शुद्ध करण्याचा प्रकल्प बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मॅग्नीज शुद्ध करण्याचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा लागणारे बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि IMP बघा नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.